नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी अक्षर भारती इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील संतवाणी भेटी लागी जीवा या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाखाली दिलेला स्वाध्याय अभ्यासणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण या अभंगाचा अर्थ समजावून घेतला आहे। चला पाहूया स्वाध्याय। प्रश्न पहिला दिलेला आहे, तक्ता पूर्ण करा। यामध्ये 3 भाग दिलेले आहेत, ते आपल्याला रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत। अनुक्रमांक, वाट बघणारा कोणाची वाट बघतो आणि वाट बघण्याचे कारण। तर या संतवाणीमध्ये आलेला आहे, पहिला वाट बघणारा आहे चकोर। कोणाची वाट पाहतो तो? चंद्रमाची। आणि वाट बघण्याचे कारण दिलेले आहे, चंद्रकिरण हेच त्याचे जीवन। त्यानंतर वाट बघणारी लेक किंवा सासूरवाशीण मुलगी कोणाची वाट बघते? माहेरी बोलावणे येईल याची। आणि वाट बघण्याचे कारण दिवाळी सणासाठी। त्यानंतर तिसरा आहे भुकेलेले बाळ। कोणाची वाट बघते? आपल्या आईची। वाट बघण्याचे कारण की आपल्या आईसाठी असणारी त्याची ओढ। त्यानंतर वाट बघणारे संत तुकाराम कोणाची वाट बघतायत? पांडुरंगाची। आणि वाट बघण्याचे कारण त्यांच्या दर्शनाची आस म्हणजेच ध्यास असणे। तर या ओळी पहा अभंगामध्ये दिलेल्या आहेत। पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे। दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची। भुकेलिया बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची। तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा। याप्रमाणे ह्या ओळी हा तक्ता आपण पूर्ण करायचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, योग्य अर्थ शोधा। आस लागणे म्हणजे ध्यास लागणे आणि वाटुली म्हणजे वाट। त्यानंतर प्रश्न आहे भावार्थाधारित। संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टांतातील तुम्हाला आवडलेला दृष्टांत स्पष्ट करा। या अभंगामध्ये संत तुकारामांनी 3 दृष्टांत आपल्याला सांगितलेले आहेत। एक पौर्णिमेचा चंद्र आणि चकोर, दुसरा आहे सासूरवाशीण सासरी गेलेली मुलगी किंवा सून, आणि तिसरा दृष्टांत आहे बाळ आणि आई यांचं। तर यापैकी तुम्हाला कोणता दृष्टांत आवडला आहे तो इथे सविस्तरपणे तुम्ही वर्णन करू शकता। तर आपण एक उदाहरणादाखल इथे वर्णन करून दाखवलेलं आहे। पहा, संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या आपल्या मनस्थितीचे वर्णन करताना दिलेले लहान बाळाचे उदाहरण अतिशय समर्पक वाटते। ज्याप्रमाणे लहान बाळाचे विश्व हे त्याची आईच असते, त्याचप्रमाणे तुकारामांचे विश्व म्हणजे फक्त विठ्ठलच आहे। बाळाला भूक लागल्यावर तो अतिशय आतुरतेने आपल्या आईची वाट पाहत राहतो, तिच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो। तिची भेट होणे हेच त्याचे ध्येय असते। त्याचप्रमाणे विठ्ठलाची भेट हे संत तुकारामांच्या जीवनाचे ध्येय आहे। म्हणूनच हा दृष्टांत अतिशय समर्पक वाटतो, असं उत्तर तुम्ही देऊ शकता। त्यानंतरचा प्रश्न आहे, चकोराच्या दृष्टांतातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात ते तुमच्या शब्दात लिहा। या प्रश्नाचे उत्तर पहा, संत तुकारामांना विठ्ठल भेटीची आस लागली आहे। ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते, पौर्णिमेच्या चंद्राची तो आतुरतेने वाट पाहत असतो, त्याचप्रमाणे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीची संत तुकारामांना आस लागली आहे। विठ्ठलाचे दर्शन हेच जणू त्यांच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे। त्यानंतर एक उपक्रम करायचा आहे, संत बहिणाबाईंचा जलाविन मासा हा अभंग मिळवून त्याचं वाचन करायचं आहे। तर इथे आपण या अभंगाचं सुद्धा वाचन करूया।
संत तुकारामांप्रमाणेच संत बहिणाबाईंनी सुद्धा आपल्या अभंगातून वेगवेगळ्या दृष्टांतातून आपली ईश्वराविषयीची म्हणजेच पांडुरंगाविषयीची श्रद्धा या अभंगामध्ये वर्णन केली आहे. पहा, जला विना मासा जैसा तळमळी चातक भूतळी मेघ इच्छी तैसे भक्ती लागी कळवळे मन भक्ती हे निर्वाण तेच खरी एकुलता पुत्र सापडे वैरिया कुरंग हा ठाया पारधीचे पतिव्रता पतिवियोगे तडफडी भ्रमर प्राण सोडी पुष्पावीन तृषाक्रांत जैसा इच्छित जीवन चकोर हा जान चंद्रामृता बहिणी म्हणे तैसी आवडे हरिभक्ती तेव्हा चित्तवृत्ती ओळखावी. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, संत कान्होपात्रा यांचा नको देवराया अंत आता पाहू हा अभंग तुम्ही स्वतः मिळवून त्याचं वाचन करायचं आहे. आपण पुढचा प्रश्न पाहूया. इथे पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे भाषा अभ्यास, म्हणजेच इथे थोडासा व्याकरणाचा भाग दिलेला आहे. अलंकार. तर अलंकाराचे मुख्य 2 प्रकार आहेत, एक शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार. मग शब्दालंकारमध्ये अजून वेगळे प्रकार आहेत आणि अर्थालंकाराचे सुद्धा आणखी वेगळे प्रकार आहेत, ते आपण हळूहळू अभ्यासणार आहोत. तर अलंकार म्हणजे काय, पहिल्यांदा पहा, आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. म्हणजे आपण जे बोलतो तेच लेखक वगैरे लिहत नाहीत, तर त्यामध्ये थोडासा बदल करून किंवा वेगळे शब्द वापरून ते लिहिलेलं असतं साहित्य. आपल्याला साहित्य वाचताना आनंद मिळवून देण्यात या भाषेचा मोठा वाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकांमुळे वेगळी ठरते त्यातील एक घटक म्हणजेच अलंकार. अलंकार हे भाषेचे सौंदर्य कसे खुलवतात हे आपल्याला आणखी काही उदाहरणे घेऊन पाहायचे आहे. शब्दालंकारामध्ये आहे यमक, अनुप्रास आणि इतर. तर अर्थालंकारांमध्ये आहेत उपमा, उत्प्रेक्ष आणि रूपक. तसेच आणखीन काही अलंकारसुद्धा आहेत. याचा अभ्यास आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूया.